रायगड जिल्ह्यात कालपासून पडत असलेल्या पावसामुळे उरण तालुक्यातील बेलीवाडी, आदिवासीवाडी व कळंबसुरे येथे पावसामुळे घराचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून कळंबसुरे गावात 2 जण जखमी झाले असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे। काल दुपारपासूनच पडत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात दैना उडवली असून काहींना बेघर केले असल्याची घटना घडली आहे। उरण तालुक्यातील सार्डे विभागात असलेल्या बेलवाडी आदिवासीवाडी ही 2 ते 2.5 किलोमीटर लांब असून तिथे कोणत्याही प्रकारचे वाहन जात नसल्याने पायी चालत जावे लागते। या आदिवासीवाडीवर 15 ते 18 कुटुंब राहत असून त्यातील 7 ते 8 घरे ही घरकुल योजनेतील आहेत। या ठिकाणी 50च्या आसपास लोकवस्ती असून एक महिला ही गर्भवती असल्याची माहिती उरण तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे। येथील 10 घरे मातीच्या भिंती असलेली कच्ची घरे होती। ही घरे पावसाच्या जोरामुळे भिंती पडून नुकसान झाली आहेत, मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। आज सकाळी उरण तहसीलदार यांच्या सूचनेनुसार मंडळ अधिकारी केशव मोहिते आणि त्यांचे पथक हे सकाळी लवकर आदिवासी बांधवांना नाश्ता पाणी घेऊन गेले आहेत। त्यांना विनंती करून त्यांना काही अंतरावर असणाऱ्या सार्डे येथील रायगड जिल्हा परिषद मालकीच्या शाळेत हलवण्याची विनंती करून हलवण्यात येणार आहे। तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सार्डे मंडळ अधिकारी केशव मोहिते, तलाठी सुभाष पवार, जयहिंद कोळी, खुपसे व सर्व कोतवाल व आपदा मित्र पोलीस पाटील हे करीत आहेत। उरण तालुक्यातील जुई तलाठी समाजाच्या अंतर्गत असणाऱ्या कळंबसुले येथे 100-125 घरांचे पत्रे, कौले तसेच इतर प्रकारचे नुकसान झाले असून अभिषेक अनंता जाधव यांच्यासहित एक महिला देखील जखमी झाली आहे। जुई तलाठी सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नुकसान झालेल्या घराचे पाहणी व पंचनामा सुरू असून पंचनामा झाल्यानंतर नुकसानीचा आकडा प्राप्त होईल अशी माहिती तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी दिली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।